नमस्कार, मी अमर स्वामी. कसं आहे, एखाद्या व्यक्तीकडं विनाश्रम किंवा काही न केल्यावर जर पैसा येत असेल तर त्या व्यक्तीला अविचारानं किंवा अनैतिक काम घडत असते. म्हणजे ते व्यक्ती जो आहे तो आलेला पैसा आहे कोणत्या मार्गाला लावायचा, काय करायचा, आणि तो मोफत मिळालेला असतो. कष्ट वगैरे काय केलेलं नसतो आपण. त्यामुळं कोणत्या ठिकाणी करण्याच्या ऐवजी चैनीवर किंवा अन्य गोष्टीवर कसा करायचा. आता जे वेगवेगळे अधिकारी असतात, सगळेच काही नसतात, पण काही अधिकारी असतात की त्यांना अंडर टेबल बऱ्याच गोष्टी मिळत असतात. आणि मग त्यामुळं इझी गोष्टी म्हणजे ज्या त्यांचा पगार आहे तो सोडून एक्स्ट्रा ज्यावेळेला इन्कम मिळायला लागते ना, त्यावेळेला व्यक्तीकडून अनिती कामं होतात, व्यसनं लागतात वेगवेगळ्या प्रकारची. परत त्या व्यक्तीला व्यसनं अशी मग ते सगळ्याच प्रकारचं, दारूचं असू दे, पत्त्याचं असू दे, कारण तो पैसा काय त्यांच्या कष्टाचा आलेला नसतो. अशीच एक गोष्ट इथं झालेली आहे. इकडं पंचक शांतीला आलेलो मी. तर या ठिकाणची गोष्ट अशी आहे की एक असा आहे शेतकरी, 12 एकर शेती आहे आणि सगळं रुटीननुसार काम चालू आहे. म्हणजे शेतामध्ये सकाळी जायचं, शेतीची कामं करायची, संध्याकाळी येताना वैरण वगैरे गोष्टी सगळ्या आणायच्या, असं व्यवस्थित रुटीन बसले. जी काही जनावर असतील म्हणजे म्हैशी गाई असतील त्यांचं सगळं दूध वगैरे काढायचं, दूध डेअरीला घालायचं, व्यवस्थित रुटीन चाललेलं सगळं. अचानक काय होतं की त्या व्यक्तीचं नाव हे अन्य कुठल्या तर प्रॉपर्टीच्या पेपरमध्ये होतं आणि मग त्या प्रॉपर्टीवरनं नाव कमी करण्यासाठी या व्यक्तीकडे 1.5 कोटी रुपये आले. आणि आपल्याला माहीत आहे की अचानक जेव्हा पैसा येतो आहे करायचं काय आपण तो विनाश्रमाचा. आणि मग अशा व्यक्तीनं काय केलं, जे आता ज्याची शांती आहे, जी वारलेली व्यक्ती पंचकमध्ये, त्या व्यक्तीचं असं झालं की आता पैसा एवढा कामाला कशाला जावा, कोण जाणार शेतात ते मेहनतीची कामं करा, जे एवढं रुटीन वगैरे बसलं होतं. मग अशी माणसं काय व्यसन लागलं, आणि ते पण नाही दारूचं व्यसन लागलं, भयंकर दारू, देशी इंग्रजी दारू. आणि एवढ्या याच्यावर पडलं की तो जेवायचंच बंद केला आणि तब्बल 3-3, 4-4 दिवस हॉटेलमध्ये रूम बुक करायची, एका दिवसाला 5-5 हजाराची दारू प्यायची. आणि मग आता जी दारू पितात त्यांना माहीत आहे की जर तुम्ही जेवला नाही तर त्या दारूचा थेट परिणाम लिव्हर म्हणा अन्य गोष्टीवर होत असतो. आणि असं करत करत एकदा तर फार सिरियस झाल्यावर दवाखान्यात नेलं आणि मग डॉक्टरने सांगितलं 1 थेंब जरी घेतला तरी जाणार. शेवटी मी मग अशी सांगितलो की जो अनितीनं किंवा काहीच काम न केलेला जो पैसा आलेला असतो आहे तो कसा बरं जातो आहे बरं, त्याचं उदाहरण. मग त्या व्यक्तीनं काय सवय सुटली नाही, दारू पिला आणि मरून गेला. मग असं आहे, अशी गोष्ट आहे. त्यामुळं आपल्या जीवनामध्ये लक्षात घ्या की तुमच्याकडनं तक्रारी असतात, आपला पैसा कमी आहे. एका गोष्टीनं अशा गोष्टी पण चांगल्या असतात की तुमच्याकडे पैसा कमी आहे, याचा अर्थ जास्त जर झाला असेल तर तुमच्याकडे व्यसनं किंवा अन्य गोष्टी वाढल्या असत्या. बहुतेक देवानं तुमच्याबरोबर योग्य न्याय केला आहे. पटते की नाही? तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा. धन्यवाद.